नमस्कार, माझे नाव अलशिफा रियाज खान पठाण आहे। मी इयत्ता 8वी तुकडी इथली विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी आहे। तालुका पाथर्डी आणि जिल्हा अहिल्यानगर आहे। तर आज मी विकसित भारत या उपक्रमाअंतर्गत शाळांना व महाविद्यालयांना ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण यांच्यामुळे त्रास होऊ नये यासाठी या विषयावर उपाययोजना करून एक प्रकल्प निवडला आहे। माझ्या प्रकल्पाचे नाव आहे बांबूंचे कंपाऊंड तयार करणे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या। विद्यार्थी बाहेर पळून जाणे किंवा रस्त्यावर जाणे। शाळेबाहेर लहान मुले खेळताना किंवा ब्रेकमध्ये नकळत शाळेबाहेर जाऊ शकतात। अनाहित लोक शाळेत येणे, बाहेरील लोक, प्राणी किंवा भटक्या व्यक्ती सहज शाळेत प्रवेश करू शकतात। वाहतूक आणि अपघाताचा धोका। शाळा रस्त्याच्या जवळ असल्यास रस्त्यावरील वाहने आणि मुले यांच्यात धोका निर्माण होतो। तर या समस्यांवर आम्ही उपाययोजना म्हणून बांबूंचे कंपाऊंड तयार केले। त्याचे असे फायदे आहेत की परिसर हिरवा आणि आकर्षक दिसतो, हवा स्वच्छ राहते, धूळ कमी होते आणि विद्यार्थी एकाग्र होतात। बांबूंचे खांब आणि पाने आवाज शोषून घेतात, आवाजाचे परावर्तन कमी करून शांत वातावरण निर्माण करतात। बांबूंचा पट्टा एक नैसर्गिक साऊंड बॅरियर म्हणून कार्य करते। वाहतुकीचा आणि बाहेरील आवाज शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची तीव्रता कमी होते। निष्कर्ष असा याचा की शाळेच्या शेजारी बांबूंचे कंपाऊंड लावल्याने ध्वनी प्रदूषण टाळते आणि हवा प्रदूषण देखील टाळते। धन्यवाद।